नमस्कार, माझे नाव मयुरी वाघमारे. मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव राजराजेश्वर विद्यालय कर्जत. मी आमच्या शाळेच्या ग्रंथालयामधून एक पुस्तक घेतले. त्या पुस्तकाचे नाव आहे कल्पना चावला भारत कन्या. त्यांचे लेखक डॉक्टर कमलेश मेटकर हे आहे. ते सध्या व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहे, पण त्यांना कथा, कविता यांचा ह्याच्यात खूप रस होता. कल्पना चावला यांचा जन्म पंजाबमधल्या कर्नाल या गावी झाला, जे सध्या हरियाणामध्ये आहे. तिचा जन्म 1 जुलै 1961 रोजी झाला. तिने भारतात विज्ञान शाखेत पदवी घेतली. स्टुटमेंटला गेली. पदव्युत्तर विद्यालय शिक्षणासाठी युनायटेड चीज केले. आर.डी. तिला चालून तिने प्रत्येक संधीचा चीज केले. आर.डी. टाटा भारताचे पहिले वैज्ञानिक होते. यांच्यासारख्या व्यक्तीकडे पाहून कल्पनामध्ये विमानाची आवड झाली होती. स्पेस शटल मिशनमध्ये तिने स्पेशलिस्ट म्हणून काम केले होते. स्पेस शटल मिशनमध्ये तिने 1 फेब्रुवारी 2003 रोजी अंतरिक्षयान STS-107 कोलंबिया दुर्दैवी अपघात झाला. तिचा जमिनीतच अंत झाला. परतीच्या प्रवासात अंतरिक्षयान STS-107 कोलंबिया या पृथ्वीकडे वातावरणात येताना त्यांचे आकाशभरणीय तुकडे पडले उरले. काय तर यानाचे अवशेष व कल्पना चावला सहित 7 क्रू मेंबर्स जळून खाक झाले. 15 ऑगस्ट 1947 रोजी दरम्यान स्वातंत्र्यापूर्वी झालेल्या भारताच्या फाळणीत देशभरात अनेक दंगली उसळल्या. कित्येक माणसं ठार झाली, जखमी झाली. सूर्यमालेचा जन्म 460 कोटी वर्षापूर्वी झाला. त्यावेळी बुध, मंगळ, शुक्र, शनी, पृथ्वी आणि गुरु अशी ग्रहाला तयार झाली. त्यावेळेस काही निर्मिती झाली. काळाच्या ओघात यामध्ये खूप बदल झाला. हवेतील माती, धूप, धुळीचे कण यामुळे आकाशात ज्या वस्तू निर्माण झाल्या त्यांचे रूप हळूहळू पलटले. यामुळे या वस्तूला जन्माला वेळेचा अशा होत्या ते सांगताच येत नाही. नासाचा पुढचा प्रकल्प 2011 साली हरियाणा वेस्टवर पोहोचले व 2015 साली सेनेचा वर जाईल. अभ्यासाने सौरमधील कोणत्या आपल्या बाबत मधीचे केल्या. प्रेसिडेंट बुश आवाहन. आपल्या काळात घडणाऱ्या घटनांमधील जी राष्ट्र अग्रेसर असतात तोच मोठे राष्ट्र म्हणून नाव कवितात असा जगाचा इतिहास सांगतो. धन्यवाद.